मी, माझी भाची आणि माझी बहीण तिघ जण मिळून आम्ही गेले कपडे आणायला, कारण आता माझ्या भाच्याचा बारसा असणार आहे, त्यामुळे कपडे घ्यायला पाहिजे नवीन. आणि साड्या तर काही एकापेक्षा एकच होत्या बघा. बहिणीला कुठलं घेऊ आणि कुठलं नको झालं होतं. 2 साड्या, 2 फॉर्मल शर्ट आणि एक जीन्स पॅन्ट घेऊन आपली शॉपिंग संपल्या बघा. बिल करायला चालू आहे आता. बाहेर आल्यावर भाची म्हणली की मला आता पाहिजे उसाचा रस. तिला झाल्या सर्दी, तरी बी ती काही सुट्टी दिना झालती बघा. जरा श्वास घेऊन पे म्हणलं, एका दमातच सगळा पिऊन टाकला ग्लास अखंड. जाता जाता आपलं करपेसर पण भेटलं होतं बघा. त्यांना पण लय दिवसात भेटून भारी वाटलं. चला आता पेट्रोल टाकून चाललोय आता सांगली दौऱ्याला. बाच्याचं बारसं तर उद्या पण जायला लागणार आहे. आज काही किरकोळ काम असतील ती करून घ्यायची. जाता जाता एवढं भारी वातावरण झालं होतं ना, जाऊस तर एक नंबर वाटलेलं. घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा भाच्याला भेटलोय बघा, आणि भाचा बोलत नाही काय नाही, नुसतं भू भू करते बघा. त्याला आता सगळेजण ज्ञाना म्हणतात बघा, पण आता पुढे काय नाव ठेवणार आहेत ते उद्याच कळलं. त्या संघ थोडा वेळ खेळल्यानंतर आता जेवायला बसलोय बघा. जेवण करून डायरेक्ट आपला एक फॉलोअर भेटायला आला होता सांगलीत, त्याला भेटायला गेलो होतो. त्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याची जरा माहिती पाहिजे होती, त्यामुळे निवांत बसायला गेलो ऑरेंज कॅफे मध्ये. त्याला सांगितलं की शेअर मार्केटमध्ये अशा